महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात झाली आहे। 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। 18 ऑक्टोबर पर्यंत हा नवरात्र महोत्सव चालणार आहे। दरम्यान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। तुळजाभवानी मातेचा 2024चा शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक 3 ऑक्टोबरपासून ते 18 ऑक्टोबरपर्यंत हा पार पडणार आहे। यामध्ये दिनांक 3 रोजी देवीची घटस्थापना होऊन या ठिकाणी देवीला विशेष अलंकार नेसवले जातात। नवरात्र महोत्सव साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे आज या मंदिरामध्ये अनादी काळापासूनच नवरात्राचा एक उद्देश असतो की नवरात्र कशासाठी साजरा केला जातो। यामध्ये बीजारोहण, माती, कलश ह्याचा जो उपयोग होतो त्याच्या मागे जो हेतू आहे तो फार मोठा महत्त्व असलेला हा महोत्सव आहे। महिषासुराशी युद्ध खेळून देवीनं विजय संपादन केला। देवीनं 9 दिवस उपवासापोटी महिषासुराशी युद्ध खेळलं म्हणून देवी भक्तसुद्धा उपाशीपोटी या ठिकाणी नवरात्र साजरी करत असतो किंवा नवरात्र पाळत असतो। आणि महानवमी दिवशी महिषासुराचा वध केला म्हणून या ठिकाणी एक आनंद उत्सव देवी प्रत्यक्ष भक्तांबरोबर सीमोल्लंघन सोहळा साजरी करत असते। या ठिकाणी नवरात्रमध्ये देवीला विशेष अलंकार नेसवायची परंपरा आहे। यात रथ अलंकार असेल, मुरली अलंकार असेल, शेषशाही अलंकार असेल किंवा भवानी तलवाराचा अलंकार असेल किंवा महिषासुराशी वध केलेला अलंकार असेल, अशा विविध वेगवेगळ्या विशेष अलंकारानं देवीला बोपे पुजाऱ्यांकडून या ठिकाणी अलंकार नेसवले जात असतात आणि हा नवरात्र पार पाडला जात असतो। या ठिकाणी नवरात्रनंतर 12 तारखेनंतर देवीला एक निद्रा दिली जाते 5 दिवसाची। या निद्रेला श्रमनिद्रा म्हणलं जातं, कारण की या ठिकाणी देवीनं युद्ध खेळून महिषासुराशी जी तिचा थकवा घालायचा असतो तो थकवा घालवण्यासाठी ही श्रमनिद्रा घेतली जात असते। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला देवीला परत सिंहासनावरती प्रतिष्ठापना करून या ठिकाणी जोगवा मागून छबिना उत्सव पार पाडून आणि अन्नदान करून या ठिकाणी 18 तारखेला या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांनी नवरात्र महोत्सव संपन्न होणार असून 18 ऑक्टोबरला नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे। प्रतिनिधी उदय साबळे, न्यूज 18 लोकल, धाराशिव।